तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या मार्फत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असा संदेश सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे या ठिकाणी दिलेला आहे। ही अघोषित असलेली अराजकताच आहे आणि हुकुमशाही असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आमच्या जमिनी आम्ही आज फुकट द्यायला तयार आहे। फक्त मला एक सरकारला मायबापला विनंती करायची की त्या आम्हाला फक्त गांजा तिथं लावायचा परवाना आपल्या मार्फत फक्त अपेक्षित आहे। जालना नांदेड समृद्धी बाधित सर्व आमच्या शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात 142 दिवस आज आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेले आहे। आता मागचे जे 2 दिवस आहेत त्या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये सर्व आमचे राठी सर असतील, वकील साहेब, शरद भाऊ अगोदर आदी करून विभागीय अधिकारी मला असं वाटतं की संभाजीनगरला सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या मार्फत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असा संदेश सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे या ठिकाणी दिलेला आहे। आणि काल आपल्या जालन्याच्या कलेक्टर मॅडम आशिमा मित्तलजी यांच्याकडे ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस त्यांनी सकारात्मक असा पाऊल आम्ही उचलू असं आतापर्यंत सांगितलं। म्हणजे एकंदरीत 4.5 महिन्यापासून आम्हाला फक्त शासनाकडेच यावं लागलं। खरं तर हे शेतकऱ्यांचं सरकार म्हणून खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ज्याच्यावर आलं हे त्याला कळतं। आता आम्ही तर वारकरी संप्रदायाचे आम्ही अनेक वेळा सांगितलं पायिक असल्यामुळं अर्वाच्य भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख होऊ नये। आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीची जोपासना आपण केली पाहिजे आणि त्यातली त्यात आमच्याकडे हा वेश असल्यामुळं खरं तर आम्हाला फार मोठी जबाबदारी आहे की आम्ही ते पथ्य पाळत स्वतः राठी सर असतील, वकील साहेब सुसंस्कार संपन्न सर्वच हे बोलणारे असल्यामुळं आतापर्यंत अर्वाच्य शब्दामध्ये आम्ही शासन प्रशासनाला सहसा फक्त आमच्या सरकारच्या नाही तर धोरणावर आम्ही या ठिकाणी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला। पण एवढं मोठं म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही विवेचन करून सुद्धा जर त्यांच्या कर्णपुरी पडत नसेल तर 100% ही अघोषित असलेली अराजकताच आहे आणि हुकुमशाही असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण स्वतः मी पंढरपूर क्षेत्रामध्ये 10-12 वर्ष राहत असताना आमचे नागनाथ भाऊजी हे स्वतः आमचे विश्व हिंदू परिषदचे महामंत्री असल्यामुळं त्यांच्या सानिध्यामध्ये 12 वर्ष आम्ही नमामि चंद्रभागे वगैरे जे घाट आहेत, तुम्ही हे जे आता बाईटच्या माध्यमातून जे लोक आमचे पंढरपूरचे ऐकतील त्यांना सुद्धा कल्पना आहे की पूज्य गुरुवारी हरिभाऊ महाराज यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही सर्वच या सरकार यावं याच्याकरता नाना प्रकारच्या साधना सामुग्र्या गाढव मोर्चे सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला। त्या निमित्ताने प्रवीण भाई तोगडे, अशोकजी शिंगल, त्याच्यानंतर नाना प्रकारचे संघाचे लोक स्वतः आमच्या आश्रमामध्ये येत असल्यामुळं आम्ही असं काही समजू नका की त्या विचाराचे नाही। म्हणजे सरकारच्या धोरणाच्या खिलाफात बोललं म्हणजे हे त्याच्या खिलाफातलेच माणसं असं काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही। परंतु 4.5 महिन्यापासून आम्ही एक महाराज जरी असलो, वारकरी असलो तरी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या जर अंगावर तुम्ही जर हे नाना प्रकारचं हे मशीन वगैरे जर आणत असताल तर 100% मी त्याच्यामुळे सांगितलं की वा हे आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की आता नोटीस आलेली आहे आणि नोटीस येत असताना त्याच्यावर आलेले की सरकारला आपण म्हणजे सहकार्य करावं ही आमची खरं तर विनंती आहे। म्हणजे नोटीस डायरेक्ट देऊन तुमचंच पुन्हा आम्हाला खरं तर तुम्हीच आम्हाला म्हणता की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। मग असा आमचा याच्या उलट असा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला का नाही सहकार्य 4 महिन्यापासून करत। खरं तर आम्हाला एक विनंती मायबाप सरकारला आजही करा असं वाटते की आता आपण पाहतो अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे एक तर हे आसमानी संकट आमच्यावर फार मोठं वक्रदृष्टीने या ठिकाणी पाहत आहे। आता आम्हाला शेवटची विनंती करायची, सोयाबीनला आपल्या सरकारमध्ये भाव नाही हे आपल्याला कल्पना आहे, कपाशीला भाव नाही, त्याच्यानंतर आपण पाहतो कोणताही जर शेतीचा माल असेल त्याला भाव नाही। आता आम्हाला एक विनंती करायची, खरं तर आमच्या वेशाला संस्कृती शोभत नाही, आमच्या जमिनी आम्ही आज फुकट द्यायला तयार आहे। फक्त शासनाला एकच विनंती आहे की शासनाने आता आम्हाला खरं तर ज्या 1 एकर जमीन राहतील, माझी स्वतः 3 एकर चाललेली 1 एकर राहा लागली,
फक्त मला एक सरकारला मायबापला विनंती करायची की त्या आम्हाला फक्त गांजा तिथं लावायचा परवाना आपल्या मार्फत फक्त अपेक्षित आहे. बाकी आमच्या जमिनी तुम्ही फुकट घेतल्या तरी चालतील, पण 1 एकरचा परवाना लायसन आमच्याकडं खरं तर तेवढं द्यावं, कारण त्याच्यात तरी आमचे लेकरं बाळ काहीतरी मला असं वाटतं पिढ्यानपिढ्या त्या लायसनवर जगतील, एवढीच आता विनंती आहे. आणि त्याची खात्री आम्हाला, कारण सर्व याला भाव नाही पण त्याला मात्र भाव असल्यामुळं तेवढी अपेक्षा आहे. सरकारनं जमिनी इथून यावं आणि डायरेक्ट आम्ही त्या नोटीसवर सही करायला तयार आहे. फक्त 1 एकर वार्षिक त्यांनी गांजा पेरायचं मला असं वाटतं परवाना आमच्याकडे द्यावा, एवढीच मायबाप सरकारला त्या निमित्ताने विनंती करतो.